व्हेरी गुड मॉर्निंग. मी प्रवीण कराडे आणि आज आपण एक फिजिकल केमिस्ट्रीचं नवीन युनिट सुरू करणार आहोत आणि युनिटचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्याची डेफिनेशन करताना आपण सिंपल डेफिनेशन इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची अशी करू शकतो का इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री दॅट कन्वर्ट द इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी किंवा केमिकल एनर्जीचं कन्वर्सन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणारे म्हणजे एनर्जीचं कन्वर्सन इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्सन केमिकल एनर्जीत किंवा केमिकल एनर्जीचं कन्वर्सन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये ज्यामध्ये होत असतं त्याचा स्टडी म्हणजे आपली इलेक्ट्रोकेमिस्ट्री असतात. ओके, आता ह्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्सन केमिकल एनर्जीत किंवा केमिकल एनर्जीचं कन्वर्सन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करत असताना होत काय असतं पहा. ओके, काही रिएक्शन ज्या आहेत आपल्या किंवा काही प्रोसेस आपण ज्यांना म्हणू शकतो त्या प्रोसेस एक नॉन स्पॉन्टेनियस असतात. काय असतात? नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस असतात किंवा एक काही प्रोसेस ज्या असतात त्या स्पॉन्टेनियस प्रोसेस असतात. आता स्पॉन्टेनियस प्रोसेस कशाला म्हणतात आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आपण कशाला म्हणतो हे सगळ्यात आधी आपण लक्षात घेऊ. स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस की जी प्रोसेस विदाउट टेकिंग एनी एक्सटर्नल हेल्प कुठलीच मदत न घेता स्वतःहून जी प्रोसेस होत असतं तिला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणत असतो. नॅचरली ऑकरिंग सगळ्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या स्पॉन्टेनियस प्रोसेस आहेत. ओके, ज्या ही प्रोसेसला कुठलीच एक्सटर्नल हेल्प लागत नाही, ऑटोमॅटिक ती प्रोसेस होत असते, त्या प्रोसेसला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणत असतो. बट काही प्रोसेस असे आहेत की ज्या विदाउट टेकिंग एनी एक्सटर्नल हेल्प होऊ शकत नाहीत, अशा प्रोसेसला आम्ही म्हणत असतो नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके, एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर समजा NaCl तुम्ही घेतलं एक्झाम्पल, तर NaCl जर तुम्ही एक्झाम्पल म्हणून घेत असाल आणि या NaClला या NaCl मधला Na वेगळा आणि Cl वेगळा जर तुम्हाला करायचा असला तर Na आणि Cl या प्रोसेसमध्ये NaCl ऑटोमॅटिकली आपोआप वेगळा होत नाही. याच्यासाठी ही जी प्रोसेस आहे ही विदाउट टेकिंग एनी एक्सटर्नल हेल्प होत नाही, म्हणून ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस तुमची नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. ही कुठली प्रोसेस आहे? तुमची नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. ओके, पण कोरोजन ओके म्हणजे काय? कोरोट होणं, जंग चढणं ज्याला आपण म्हणत असतो, लोखंडाला जंग चढतं तुम्हाला माहित असेल, ती जी प्रोसेस आहे ती स्पॉन्टेनियस आहे. ऑटोमॅटिकली कुठलाही मेटलचा जो सरफेस आहे तो एअर आणि वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो कोरेक्ट होते, त्याच्यावर जंग चढते, तर ही जी प्रोसेस आहे ही स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. तर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन आपण एक वेगळ्या पद्धतीनं पण बोर्डवर लिहिलेली आहे. त्या डेफिनेशननुसार आपण असंही म्हणू शकतो का इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ, तिच्यामध्ये स्टडी केला जाते एनर्जी रिलीज, की त्यामध्ये स्टडी केला जाते एनर्जी रिलीजचा, की जी एनर्जी रिलीज होते स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये. ओके, स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये रिलीज झालेली एनर्जी, ओके, तिचा स्टडी केला जात असतं. ओके, किंवा आपण असं म्हणू शकतो का इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज केला जात असते टू नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस एखादी घडून येण्यासाठी. म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेसमधून रिलीज झालेल्या एनर्जीचा स्टडी किंवा नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिकल एनर्जीचा स्टडी आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये करत असतो. ओके, तर आपण सिंपलची डेफिनेशन हीच कंटिन्यू करू का इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटर कन्वर्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी और केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ही डेफिनेशन आपण कंटिन्यू करू. बरं, आता इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्शन केमिकल एनर्जीमध्ये करण्यासाठी किंवा केमिकल एनर्जीचं कन्वर्शन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करण्यासाठी आपल्याला एक स्पेशल टाईपचं डिव्हाइस पाहिजे असते आणि त्या स्पेशल टाईपच्या डिव्हाइसला आपण म्हणत असतो सेल. ओके, त्याला काय म्हणत असतो आपण? सेल. पहा, तुम्ही एनर्जीच्या बाबतीत एक गोष्ट ऐकली असेल का एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय, एनर्जी कॅन कन्वर्टेड इंटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एनर्जी तयारही करता येत नाही, एनर्जी नष्टही करता येत नाही. मग एनर्जीचं काय होत असतं तर एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्म मध्ये रूपांतरित होत असते, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता मी तुमच्या समोर इथे क्लास घेतोय तर तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे, व्यवस्थित व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, म्हणून इथे खूप आजूबाजूला लाईट्स लावलेले आहेत. आता ते लाईट्स जे आहेत ते इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करतात. म्हणजे होतं काय तिथे ते लाईट इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्शन लाईट एनर्जीमध्ये करत असतात. ओके, बरोबर आहे. तर इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्शन लाईट एनर्जीमध्ये करण्यासाठी आपल्याला एक स्पेशल टाईपचं डिव्हाइस पाहिजे असते आणि त्या स्पेशल टाईपच्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो
वाढतो. बल्ब, लाईट, ट्यूबलाईट्स असतील, LED लाईट्स असतील, वेगवेगळे लाईट्स असतात. ओके, तर इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्शन लाईट एनर्जीमध्ये करण्यासाठी जसं आपल्याला एक स्पेशल टाईपचं डिव्हाइस पाहिजे असते, तसंच आपण इथे मी तुम्हाला क्लास घेतोय तुमचा, तर इथे फॅन पण लावलेला आहे, हवा भेटली पाहिजे म्हणून आपल्याला. तिथे काय होतंय फॅनमध्ये, तर इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम तो फॅन करतं आणि इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्शन तो मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतो, तो आम्हाला हवा देतं. ओके, तर तसंच इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे का इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये करण्यासाठी एक स्पेशल टाईपचं डिव्हाइस आम्हाला लागणार आहे आणि त्या स्पेशल टाईप ऑफ डिव्हाइसला आम्ही म्हणत असतो सेल. त्याला काय म्हणत असतो आम्ही? सेल म्हणत असतो. आता सेलची डेफिनेशन तुम्ही मग सिंपल अशी करू शकता का सेल इज अ स्पेशल टाईप ऑफ डिव्हाइस, ओके, विच इज रिक्वायर्ड, ते पाहिजे असते कशासाठी, विच इज रिक्वायर्ड टू इंटर कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी और इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी, असं तुम्ही त्याचं डेफिनेशन करू शकता. आता हे जे काय तुमचे सेल आहेत आपल्या सिलेबसमध्ये 2 टाईपचे सेल आपल्याला पाहायचे आहेत. 2 टाईपचे सेल आपले असतात. एक सेल असा की जो सेल इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये करेल, त्या सेलला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोलायटिक सेल. त्याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोलायटिक सेल. ओके, इलेक्ट्रोलायटिक सेल कशाला म्हणायचं लक्षात घ्या. इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे असा सेल की जो इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये करेल. ओके, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन जो केमिकल एनर्जीमध्ये करेल त्याला तुम्ही इलेक्ट्रोलायटिक सेल असं म्हणणार आहे. ओके, लक्षात घ्या. ओके, म्हणजे ही जी काय केमिकल रिएक्शन केमिकल एनर्जीमध्ये करणारा हा जो काय सेल आहे हा इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम करेल आणि तिथे काय प्रोड्यूस करेल, तुमची केमिकल एनर्जी प्रोड्यूस करेल. त्याच्या नावातही आहे इलेक्ट्रो मीन्स असं म्हणू शकता तुम्ही, इलेक्ट्रिक एनर्जीशी रिलेट करू शकता, आणि लिसिस मीन्स कट. इलेक्ट्रिक एनर्जीला तो सेल काय करेल, कट करेल, ब्रेकडाऊन करेल आणि तिथे तिचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये करेल. ओके, दुसरा एक जो सेल राहतं तो सेल केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करणार आहे. त्या सेलला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोकेमिकल सेल. त्याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोकेमिकल सेल. किंवा त्या इलेक्ट्रोकेमिकल सेललाच आपण गॅल्व्हॅनिक सेल असंही म्हणतो किंवा व्हॉल्टिक सेल असंही म्हणत असतो. ओके, गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्हॉल्टिक सेल जे आहेत हे त्या काही सायंटिस्टच्या नावावरून, म्हणजे गॅल्व्हॅनिक आणि हे जे काय व्हॉल्टिक आहेत हे सायंटिस्टच्या नावावरून नावं दिले गेलेले आहेत. कशा दिल्या गेलेल्या आहेत हे पण आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पण सध्या 2 टाईपचे सेल असतात असं मी तुम्हाला सांगितलं. एक तुमचा इलेक्ट्रोलायटिक सेल असतं आणि एक असतो तुमचा इलेक्ट्रोकेमिकल सेल. ओके, तर यापैकी इलेक्ट्रोलायटिक सेलला आता आपण कंटिन्यू करू. तर इलेक्ट्रोलायटिक सेलचं एक एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl. ओके, एक सेल आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl केलं जातं. इलेक्ट्रिसिटी कंझ्युम केलं जातं आणि त्या इलेक्ट्रिक एनर्जीचा, म्हणजे हे पहा इथे डेफिनेशन मध्ये आपण लिहिलेलं आहे काय केलं जातं, इलेक्ट्रिकल एनर्जीला यूज केलं जातं टू ब्रिंग द नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन. म्हणजे आपण इथे जे काय सांगितलं तुम्हाला तेच, हे जे काय NaCl आहे या NaCl ला सेपरेट करण्यासाठी इलेक्ट्रिक एनर्जीचा यूज इथे केला जात असतं. असं एक एक्झाम्पल आपल्याला इलेक्ट्रोलायटिक सेलचं पाहायचं आहे. त्यासाठी एक डायग्राम मी तुम्हाला पहिल्यांदा ड्रॉ करतो. एक फ्लास्क म्हणूया आपण किंवा एक वेसल आपण अशा प्रकारे घेतलाय. या वेसलमध्ये, या फ्लास्कमध्ये आपल्याला मोल्टन NaCl घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, मोल्टन NaCl. ओके, मोल्टन NaCl घ्यायचं आहे. मीन्स हे जे काय NaCl इथे घेतलेलं राहील हे लिक्विड फॉर्ममध्ये असणार आहे. मोल्टन NaCl इथे आपण घेणार आहोत. या मोल्टन NaCl मध्ये आपल्याला 2 कार्बनचे रॉड किंवा 2 ग्राफाइटचे रॉड आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, प्लेस करणार आहोत. ओके, तर मी याचं कन्स्ट्रक्शन लिहिताना असं म्हणेल, कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत तुम्हाला सांगताना असं म्हणेल की टेक अ वेसल, एक वेसल घ्या. ओके, कंटेनिंग मोल्टन NaCl, की ज्यामध्ये काय असलं पाहिजे, मोल्टन NaCl असलं पाहिजे आणि त्यामध्ये 2 कार्बन इलेक्ट्रोड्स जे आहेत ते त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत, प्लेस करायचे आहेत. ओके, ठीक आहे. आता हे 2 कार्बनचे इलेक्ट्रोड जे आहेत हे आपण एक्सटर्नली कनेक्ट करणार आहोत टू द बॅटरी. ओके, विथ द हेल्प ऑफ वायर. ओके, हा जो काय सिम्बॉल इथे मी रिप्रेझेंट केला हा बॅटरीचा सिम्बॉल आहे. बॅटरीला आपल्याला हे 2 इलेक्ट्रोड जोडायचे आहेत विथ द हेल्प ऑफ वायर
वायरच्या मदतीनं आपण हे 2 इलेक्ट्रोड बॅटरीला जोडले. ओके, ठीक आहे. आता बॅटरीला जोडले म्हटल्यावर काय होईल, इथे हे मी स्विच इंडिकेट करतो. इथे हे जे काय रिप्रेझेंटेशन आहे हे स्विचचं असतं. ओके, तुम्हाला माहित असेल कदाचित. ओके, तर ही बॅटरी झाली, हे स्विच झालं, ही वायर आली आणि ही इलेक्ट्रोड पर्यंत पोहोचली आहे अशा प्रकारचं. आता काय होतं पहा, आता असं होतं का जेव्हा या बॅटरीमधून करंट पास होतं, जेव्हा या बॅटरीमधून काय होतं, करंट पास होतं, म्हणजे हे जेव्हा सर्किट इथे कंप्लीट होईल, सर्किट जेव्हा कंप्लीट होईल, जेव्हा बॅटरीमधून हा करंट जेव्हा फ्लो होईल तुमच्या या वायरमध्ये, म्हणजे पहा बॅटरीमधून करंट फ्लो होईल म्हणजेच काय होईल, बॅटरीमधून इलेक्ट्रॉन फ्लो होतील. ते इलेक्ट्रॉन कशामध्ये येतील, वायरमध्ये येतील. वायरमधून हे इलेक्ट्रॉन अशा प्रकारे, वायरमधून हे इलेक्ट्रॉन कशावर येतील, तुमच्या एका रॉडवर. हा जो काय रॉड आपण इथे घेतलेला आहे, हा जो काय कार्बनचा रॉड आपण घेतलेला आहे, या रॉडवर हे इलेक्ट्रॉन येतील. ओके, अशा प्रकारे हे रॉडवर हे इलेक्ट्रॉन्स या आलेले आहेत. ओके, आता रॉडवर इलेक्ट्रॉन आल्यामुळे होतं काय पहा. ओके, हे जे काय मोल्टन NaCl तुम्ही घेतलेलं आहे, या मोल्टन NaClचं आयनायझेशन होतं. आयनायझेशन होतं म्हणजे काय होतं लक्षात घ्या. ओके, Na पॉझिटिव्ह अँड Cl निगेटिव्ह अशा आयन्स जे आहेत ते तुमचे फॉर्म झालेले राहतील तुमच्या मोल्टन NaCl मध्ये. आता होतंय काय की हा Na पॉझिटिव्ह जो आहे तो या रॉडकडे अट्रॅक्ट होतं का, कारण की या रॉडवर खूप सारे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आलेले आहेत बॅटरीकडून. ओके, आणि हा जो काय सोडियम आहे, हा सोडियम या रॉडवर आलेले इलेक्ट्रॉनला गेन करतो. त्या इलेक्ट्रॉनला काय करतो, गेन करतो. आता इलेक्ट्रॉनला गेन करेल म्हणजे काय होईल लक्षात घ्या. ओके, मी इथे असं लिहितो, हा सोडियम तुमचा Na पॉझिटिव्ह, हा Na पॉझिटिव्ह कुठला आहे, NaCl जे घेतलं होतं त्या NaClचं आयनायझेशन झालं, Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह फॉर्म झाला. त्यापैकी हा सोडियम आहे. हा सोडियम पॉझिटिव्ह काय करतं की तुमचा एक इलेक्ट्रॉन काय करेल, गेन करेल, जो की इलेक्ट्रॉन कुठून आलेला आहे, बॅटरीवरून वायरवर, आणि वायरवरून तुमच्या त्या कार्बनच्या ग्राफाइटच्या इलेक्ट्रोडवर आलेला आहे. ओके, आता तो इलेक्ट्रॉन जर या सोडियमनी गेन केला, घेतला, तर इथे या सोडियमचं कन्व्हर्शन होईल सोडियम आयनचं कन्व्हर्शन होईल सोडियम मध्ये. ओके, म्हणजे याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे लक्षात घ्या, याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे सोडियमवरचा तो न्यूट्रल झाला. सोडियम आयननी एक इलेक्ट्रॉन कन्झ्युम केला. सपोज तुम्ही कन्सिडर करा, परत एक इलेक्ट्रॉन जर या बॅटरीवरून, म्हणजे बॅटरीमधून वायरवर आला, वायरवरून रॉडवर आला, तर परत एक या जे काय तुमचं मोल्टन NaCl घेतलेला आहे त्या NaCl मधला दुसरा सोडियम पण त्या रॉडवर जाईल आणि इलेक्ट्रॉनला काय करेल, गेन करेल. आता त्याने जर इलेक्ट्रॉन परत गेन केला तर आपल्याला काय होईल, मी सिंपल असं दाखवू शकतो का, 2 सोडियम पॉझिटिव्ह 2 इलेक्ट्रॉन घेतील आणि 2 सोडियम चे मेटलचे ॲटम जे आहेत ते फॉर्म होतील, असं होईल. बरं, ठीक आहे, अशा प्रकारे होऊ शकते. आता ॲट द सेम टाइम जेव्हा हा तुमचा सोडियम इलेक्ट्रॉन इथे गेन करत असते, म्हणजे इलेक्ट्रॉन घेत असतं, आणि इलेक्ट्रॉन घेण्याच्या प्रोसेसला तुम्हाला माहित असेल कदाचित आपण म्हणत असतो ऑक्सिडेशन. काय म्हणत असतो, ऑक्सिडेशन. ओके, काय म्हणत असतो, ऑक्सिडेशन. तुम्हाला माहित असेल द प्रोसेस ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन, सॉरी त्याला आपण द प्रोसेस ऑफ, इथे काय केलं, सोडियमने इलेक्ट्रॉन घेतले आणि इलेक्ट्रॉन घेण्याच्या प्रोसेसला आपण म्हणत असतो रिडक्शन. काय म्हणत असतो, रिडक्शन. ओके, रिडक्शन म्हणत असतो, तुम्हाला कदाचित माहित असेल. ओके, रिडक्शन कशाला म्हणत असतो आपण, द प्रोसेस ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. जेव्हा कुठलाही ॲटम किंवा कुठलंही आयन इलेक्ट्रॉन गेन करत असते तेव्हा जी काय प्रोसेस होते त्या प्रोसेसला आपण रिडक्शन म्हणत असतो. द प्रोसेस ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. ओके, तशीच एक ऑक्सिडेशन पण प्रोसेस असतं, ती पण तुम्हाला माहित असेल. ऑक्सिडेशन मध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन केलं जात असतं, म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन, हे तुम्हाला माहित असेल. आणि जेव्हा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेला होतं तेव्हा जी काही रिएक्शन होत असते त्या रिएक्शनला आपण रेडॉक्स रिएक्शन म्हणत असतो. काय म्हणत असतो, रेडॉक्स रिएक्शन. ओके, चलो ठीक आहे, पाहू आपण परत काय होतं, ऑक्सिडेशन काय, रिडक्शन काय, रेडॉक्स रिएक्शन काय, हे पण आपल्या लक्षात येईल. इथे माझं म्हणणं असं होतं का हा सोडियम पॉझिटिव्ह या रॉडवरून एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतं, इलेक्ट्रॉन गेन करतं, आणि इलेक्ट्रॉन गेन करण्याच्या प्रोसेसला आम्ही रिडक्शन असं म्हणत असतो. ॲट द सेम टाइम सोडियमने इलेक्ट्रॉन गेन केला, ॲट द सेम टाइम हा क्लोरीन निगेटिव्ह जो आहे तो या रॉडवर जाऊन इलेक्ट्रॉन लॉस करून देतं, इलेक्ट्रॉन देऊन टाकतं. आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होईल पहा, लक्षात घ्या, एक क्लोरीन आयन मी असा घेतला, त्याने जर इलेक्ट्रॉन लॉस केला तर तो Cl निगेटिव्हचं Cl मध्ये कन्व्हर्शन होईल आणि आपल्याला इथे काय भेटेल, तुमचा एक इलेक्ट्रॉन भेटणार आहे. ओके, आता लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज काय म्हणत असतो आपण, ऑक्सिडेशन म्हणत असतो. ओके, जर
जर दोन क्लोरीनचे आयन जर 2 इलेक्ट्रॉन देत असतील तर आपल्याला इथे Cl2 असा जो आहे तो क्लोरीन गॅस भेटणार आहे आणि हा क्लोरीन गॅस ओके पा लक्षात घ्या, तुमचं जे काय NaCl होतं त्या NaClचं आयनायझेशन झालं, Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह फॉर्म झाला, Na पॉझिटिव्ह बॅटरी पासून आलेल्या इलेक्ट्रॉनला गेन करतं, त्याचं रिडक्शन होतं आणि तो कन्वर्ट होतं सोडियम मध्ये ओके, आणि तो सोडियम मध्ये कन्वर्ट झाला का तो तुमच्या या रॉडला इथे तो अटॅच होऊन जातं. ॲट द सेम टाइम जेव्हा सोडियम इलेक्ट्रॉन घेतं इथून तेव्हा हा क्लोरीन या रॉडला इलेक्ट्रॉन देतं ओके, आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे जर 2 इलेक्ट्रॉन इथे देत असतील तर त्या क्लोरीनचं कन्व्हर्शन क्लोरीन आयनचं कन्व्हर्शन क्लोरीन मॉलिक्यूल मध्ये होतं आणि हा क्लोरीन मॉलिक्यूल गॅसियस फेजमध्ये असतं, गॅसियस स्टेजमध्ये असतं. तर हा क्लोरीन गॅस या सेलमधून इथून निघून जाणार आहे ओके. आता टोटल रिएक्शन काय होईल म्हणजे रेडॉक्स रिएक्शन काय होईल, इथे रिडक्शन झालं, इथे ऑक्सिडेशन झालं, रेडॉक्स रिएक्शन काय होईल हे आपण लक्षात घेऊ. रेडॉक्स रिएक्शन अशी होणार आहे की तुमचं NaCl होतं या NaClचं काय झालं, NaClचं रेडॉक्स रिएक्शन झाल्यानंतर Na फॉर्म झाला, तिथे सोडियम फॉर्म झाला, 2 NaCl मी ओके घेतोय, तर सोडियम फॉर्म होईल, परत काय होईल तुमचा क्लोरीन गॅस फॉर्म होईल. तर अशा प्रकारे तुमची रेडॉक्स रिएक्शन होणार आहे, अशा प्रकारची प्रोसेस जी आहे ती तुमच्या या इलेक्ट्रोलाइटिक सेलमध्ये झाली ओके. आता या इलेक्ट्रोलाइटिक सेलमध्ये झालं काय, तर सोडियमचा आयन इथे डिपॉझिट झाला, क्लोरीनचा आयन जो आहे तो या रॉडवरून निघून गेला ओके. तर बॅटरीचे हे जे काय 2 रॉड आहेत, या रॉडला एकाला आम्ही एनोड म्हणत असतो आणि एकाला आम्ही कॅथोड म्हणत असतो. तर बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं का सर एनोड काय आणि कॅथोड काय, तर कॅथोड आणि एनोडचे डेफिनेशन तुम्ही माझी एकदा लक्षात घ्या, परत तुमचा एनोड आणि कॅथोड मध्ये कन्फ्युजन राहणार नाही. कन्फ्युजन कुठलं असतं हे पण सांगतो. पोरांना असं वाटत असतं का एनोड म्हणजे पॉझिटिव्ह रॉड जो असतो त्याला आपण एनोड म्हणायचं, काही लोकांना वाटतं की निगेटिव्ह रॉड जो असतो त्याला कॅथोड म्हणायचं, असं वाटत असतं, पण तसं नाहीये ओके. एनोड म्हणजे असा इलेक्ट्रोड किंवा एनोड म्हणजे असा रॉड की ज्या रॉडवर ऑक्सिडेशन होतं ओके. एनोड कशाला म्हणायचंय लक्षात घ्या, एनोड म्हणजे असा रॉड, बॅटरीचा कुठलंही टर्मिनल ते असू शकतं किंवा सेल मधला तो कुठलाही रॉड असू शकतं की ज्या रॉडवर कुठली प्रोसेस व्हायला पाहिजे, ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे ओके. तर या सेल मधला एनोड कुठला असेल तुम्ही मला सांगा, जिथे ऑक्सिडेशन झालं असेल तो तुमचा एनोड असेल. मग आता ऑक्सिडेशन कुठं झालं, तर हा क्लोरीन इथे आला ओके, इथून त्याने इलेक्ट्रॉन लॉस केले, द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन असते ना, तर या क्लोरीनने इलेक्ट्रॉन इथे गमावलेत म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन केला, म्हणजे इथे ऑक्सिडेशन झालं, म्हणजे हे जे काय तुमचा रॉड असेल, तुमचा हा जो काय रॉड असेल, या रॉडला तुम्हाला नाव द्यावं लागेल एनोड ओके. हा तुमचा एनोड राहील ओके. आता हा रॉड जो आहे, आता हा जर एनोड झाला असेल, जिथे ऑक्सिडेशन होते तिथे तो जो रॉड असते त्याला जर आपण एनोड म्हणत असू, तर कॅथोड कशाला म्हणता येईल आपल्याला, कॅथोड म्हणजे असा इलेक्ट्रोड की ज्या इलेक्ट्रोडला रिडक्शन होईल. तर आता रिडक्शन कुठं झालं पा ओके, हा सोडियम इथे येऊन इलेक्ट्रॉन गेन करतं, इलेक्ट्रॉन गेन करण्याच्या प्रोसेसला आम्ही रिडक्शन म्हणत असतो. रिडक्शन या टर्मिनलला झालं, या रॉडला झालं, आणि म्हणून हा असला पाहिजे तुमचा कॅथोड, एनोड आणि कॅथोड. बरं ठीक आहे, अशा प्रकारे ही नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस झाली. कुठली झाली, नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस झाली विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक एनर्जीच्या मदतीनं नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आम्ही केली, म्हणजे हा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे. चलो ठीक आहे. आता हा जो काय इलेक्ट्रोलायसिस आपण NaClचं पाहिलं, या इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl वर बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकत असतं का, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रोलायटिक सेल, तर तुम्ही त्याचं आन्सर असं करू शकता. कन्स्ट्रक्शन लिहिताना मी असं म्हणेल, आपण असं म्हणूया की टेक अ वेसल, कटोरा, बिकर, फ्लास्क, काही पण काय, टेक अ वेसल कंटेनिंग मोल्टन NaCl, असं वेसल घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, मोल्टन NaCl असलं पाहिजे. प्लेस द 2 इलेक्ट्रोड इंटू इट, त्याच्यामध्ये काय करायचे आहेत, 2 इलेक्ट्रोड तुम्हाला प्लेस करायचे आहेत. प्लेस द 2 इलेक्ट्रोड इंटू इट अँड धिस 2 इलेक्ट्रोड आर एक्सटर्नली कनेक्टेड टू द बॅटरी विथ द हेल्प ऑफ वायर. ते 2 इलेक्ट्रोड तुम्ही एक्सटर्नली बॅटरीला कनेक्ट करा विथ द हेल्प ऑफ वायर.
हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन. मग पुढचं त्याचं वर्किंग तुम्हाला लिहायचं असते. तर वर्किंग लिहिताना आपण असं लिहू का व्हेन द करंट इज पास थ्रू दिस सेल, या सेल मधून हे जे काय डिव्हाइस इथे मी काढलाय की हे फ्लास्क, याच्यामध्ये असलेले हे 2 रॉड, हे बॅटरी, हे सगळं जे काय काढलं ना यालाच आपण सेल म्हणतो. तर या सेल मधून जेव्हा बॅटरीचा करंट पास होतं, व्हेन द करंट इज पास थ्रू दे, मी वर्किंग सांगतोय तुम्हाला, व्हेन द करंट इज पास थ्रू दिस सेल, व्हेन द करंट इज पास थ्रू दिस सेल, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस. काय होतं? ऑक्सिडेशन होतं, रिडक्शन होतं. किंवा आपण म्हणू शकतो की व्हेन द करंट इज पास थ्रू दिस सेल, रेडॉक्स रिएक्शन इज टेक्स प्लेस. रेडॉक्स रिएक्शन इथे होतं. आता रेडॉक्स रिएक्शन कशी होते, ऑक्सिडेशन कसं होते, रिडक्शन कसं होते, ऑक्सिडेशन कुठं होते, रिडक्शन कुठं होते, हे असं तुम्ही लिहू शकता. तर तुम्ही अशा प्रकारे वर्किंग मध्ये लिहा का मी असं लिहितो इथे रिएक्शन ॲट, रिएक्शन ॲट, रिएक्शन ॲट, रिएक्शन ॲट. ही जी काय रिडक्शन रिएक्शन झाली कुठल्या ठिकाणी झाली, रिडक्शन रिएक्शन कुठं झाली, तर रिडक्शन रिएक्शन होत असते तुमच्या कॅथोडला. तर मी असं लिहितो रिएक्शन ॲट कॅथोड, रिएक्शन ॲट कॅथोड असं तिथे हेडिंग टाकतो. तर रिएक्शन ॲट कॅथोड, कॅथोडला काय झालं तर सोडियमनी इलेक्ट्रॉन गेन केले आणि तो सोडियम ॲटम मध्ये कन्वर्ट झाला. सोडियम आयननी इलेक्ट्रॉन गेन केले आणि तो सोडियम मध्ये कन्वर्ट झाला. ओके. ॲट द सेम टाइम तुम्ही काय म्हणाल, इथे जी काही रिएक्शन लिहिली आहे या रिएक्शनला आपण हेडिंग काय देऊ, रिएक्शन ॲट कुठं तुमच्या रिएक्शन ॲट ॲनोड. ही रिएक्शन जी काय झाली आहे ही रिएक्शन कुठं झाली आहे तुमची ॲनोडला. ॲनोडला काय झालं, क्लोरीन निगेटिव्ह म्हणजे काय, हे जे काय क्लोरीनचे आयन आहेत त्यांनी इलेक्ट्रॉन लॉस केले आणि Cl2 गॅसमध्ये ते कन्वर्ट झाले, तिथून ते निघून गेले. हे इथून ते निघून जात असतात. अशा प्रकारे रिएक्शन ॲट ॲनोड अँड रिएक्शन ॲट कॅथोड तुम्हाला लिहायचं आहे. आणि ॲट द एंड याच्या खाली NaCl होतं, त्या NaClचं कन्वर्शन सोडियम ॲटममध्ये म्हणजे सोडियम मेटलमध्ये आणि क्लोरीन गॅसमध्ये झालं. म्हणजे या रिएक्शनला तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन असं लिहायचं आहे. तर अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग तुम्ही या सेलचं लिहू शकता. सोबतच या सेलच्या संदर्भात तुम्हाला याची यूज अप्लिकेशन पण विचारले जात असतात. ओके. कुठलेही 2 अप्लिकेशन लिहा इलेक्ट्रोलायटिक सेलचे. तर इलेक्ट्रोलायटिक सेलचं एक अप्लिकेशन असं आहे की तुम्ही या सेल पासून या सेलचा यूज करून सोडियम मेटल आयसोलेट करू शकता, सोडियम मेटलची प्रिपरेशन करू शकता. ओके. तुम्हाला माहित आहे का NaCl जो आहे तो फारच चीप सोर्स आहे. ओके. इझिली NaCl अवेलेबल होतं आणि या NaCl मधला Na तुम्ही जर सेपरेट केला तर तुम्हाला सोडियम मेटल प्रिपेअर करता येतं. तर या सेलचा सोडियम मेटलला प्रिपेअर करण्यासाठी यूज केलं जातं. परतही आणखी पण काही मेटल्स आहेत त्यांचं प्युरिफिकेशन करण्यासाठी पण हा सेल काय केला जात असतो, वापरला जात असतो. आता लक्षात घ्या, हे जे काय मेटल्स असतात हे मेटल्स आपल्याला माइन्समध्ये किंवा आपण म्हणू शकतो अर्थ क्रशमध्ये, जमिनीच्या भूगर्भात हे आपल्याला भेटत असतात आणि हे प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला भेटत नसतात. कुठलाही मेटल जेव्हा आपण अर्थ क्रश मधून काढतो तेव्हा ते इम्प्युअर फॉर्ममध्ये असतात, त्यांच्यामध्ये बऱ्याचशा इम्प्युरिटी असतात आणि त्या मेटलच्या सोबत असलेल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या इम्प्युरिटीज काढून मग आपण प्युअर मेटल जो आहे तो ऑब्टेन करत असतो. तर प्युअर मेटलला मिळवण्यासाठी पण हा जो काही इलेक्ट्रोलायटिक सेल आहे हा वापरला जात असतो. ओके. ठीक आहे. तर पहिलं एक ॲप्लिकेशन असं आहे सोडियम मेटलला ऑब्टेन करण्यासाठी आणि बऱ्याचशा मेटलच्या प्युरिफिकेशनसाठी हा सेल वापरला जात असतो. सोबतच तुम्हाला माहित असेल तर इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी पण हा सेल जो आहे हा वापरला जात असते. इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये पण या सेलचा यूज केला जात असते. तर असे काही यूज आहेत या इलेक्ट्रोलायटिक सेलचे आणि या इलेक्ट्रोलायटिक सेलचे यूज झाल्यानंतर या इलेक्ट्रोलायटिक सेलवरच 2 लॉ फॉर्म्युलेट केले गेलेले आहेत. ते लॉ आहेत, एक आहे फॅराडे फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस आणि दुसरा आहे फॅराडे सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. तर ते आपण